जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्याच्या म्हणण्यानुसार आज उपोषणाचा 11वा दिवस असूनही जिल्हाधिकारी यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक बनली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. सदर निवेदनात ग्रामपंचायत एकदरा तालुका जिल्हा नांदेड येथील सरपंच अनुसया संभाजी कदम तसेच ग्रामसेवक माधवी ऐनवार, विकास वाघमारे आणि पवन वाघमारे यांच्यावर अंदाजे 2 कोटी 20 लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे आणि खोट्या स्वाक्षऱ्यांच्या आधारे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यात आला असून संबंधितांवर विभागीय चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांना तात्काळ पदमुक्त करावे अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करावा आणि स्वतंत्र चौकशी समिती नेमून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान प्रशासनाकडून या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.